आता वळूया पुढील राजकीय बातमीकडे। भास्कर जाधवांच्या राजकारणातील निवृत्तीच्या संकेतानंतर नाराजीच्या चर्चा सुरू आहेत। भास्कर जाधवांनी भावना व्यक्त केल्या, ठाकरे दखल घेतील असं राऊत म्हणतात। वर्धापन दिनी मोजक्याच लोकांचं भाषण, त्यात भास्कर जाधवही होते असं राऊतांनी म्हटलं। तर भाषण करायला मिळालंच पाहिजे अशी डोक्यात हवा गेली नाही, मला भाषण करायला देत नाही म्हणून नाराज असा संदेश जातोय, अशी प्रतिक्रिया जाधवांनी दिली। अशा प्रकारचं जर स्वतःचे काही मन मोकळं करायचं असेल तर ते पक्षाच्या व्यासपीठावर करायला काहीच हरकत नाही। ते आमचे एक जवळचे सहकारी आहेत, आमचे मित्र आहेत। आपण पाहिलं असेल की त्यांना शिवसेनेच्या वर्धापन दिनी व्यासपीठावर जे मोजक्या लोकांनी भाषण केलं त्यात भास्करराव जाधव सुद्धा होते आणि त्यांना जे म्हणायचं आहे ते सातत्यानं ठामपणे ते आपल्या भूमिका पक्षामध्ये मांडत असतात, यापुढे मांडतील। ठीक आहे, त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या असतील, पक्षप्रमुख त्याची दखल घेतील। की कार्यकर्ते कमी होत आहेत म्हणून निवृत्ती घ्यायचं काहीच कारण नाही। 39 जागांपैकी मी एकटा निवडून आलो, परंतु शेवटी आता 8-8 वेळा निवडणुका जिंकल्यानंतर वेगवेगळ्या असं वाटतं की आता थांबायचा विचार करावा, यापेक्षा वेगळं काही कारण नाही। मला भाषण करायला पक्ष देतो की नाही देतो हे मला चांगलं कळतं। माझं भाषण होतं, माझं भाषण झाल्यानंतर संजयराव राऊतांचं होतं आणि उद्धव साहेबांचं होतं। त्यामुळं पक्ष मला भाषण करायला देत नाही म्हणून मी काहीतरी बोलतोय असा एक जो संदेश त्यांच्या बोलण्यातनं जातोय, त्याबद्दल मला सांगायचं आहे की मला एका गोष्टीचं भान आहे, माझ्या डोक्यात हवा गेलेली नाही की मला भाषण करायला मिळालंच पाहिजे, मी भाषण करणारा कोणतरी मोठा लागून गेलोय, हे अजिबात माझ्या डोक्यामध्ये नाही।